नमस्कार. दखल 24 न्यूज मध्ये आपले स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील धार परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक, धक्कादायक आणि संपूर्ण परिसराला सुन्न करून टाकणारी बातमी समोर येत आहे. 19 मे 2026 रोजी रात्री ठीक 10:05 सुमारास छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सहकार विद्या मंदिर शाळा परिसरात एक अत्यंत भीषण आणि थरारक रस्ता अपघात घडला आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातामध्ये एका 39 वर्षीय निष्पाप तरुण शिक्षकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विष्णू उर्फ विनोद बाबूराव काळे असे या मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव असून ते मोंढाळा गावचे रहिवासी होते. एका कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ आणि तरुण शिक्षकाचा असा अचानक हकनाक बळी गेल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली असून सर्वत्र प्रचंड शोककळा पसरली आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता. अपघाताची धडक इतकी भीषण, जोरदार आणि भयानक होती की त्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. रस्त्यावर पडलेले रक्ताचे सडे, दूरवर फेकली गेलेली दुचाकी आणि घटनास्थळावर जमलेली स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी यावरून या अपघाताची भयावहता आणि तीव्रता स्पष्टपणे कळून येत आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी अत्यंत तत्परतेने आणि संवेदनशीलतेने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक तरुणांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र नियतीचा खेळ अत्यंत क्रूर ठरला. काळाचा घाला इतका मोठा होता की रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विनोद काळे यांची प्राणज्योत मालवली होती. एका निष्पाप नागरिकाचा असा रस्त्यावर अंत झालेला पाहून घटनास्थळावरील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. बघा हा थेट व्हिडिओ. या भीषण अपघातानंतर घटनास्थळावर प्रचंड गोंधळ, भीती आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले. दखल 24 न्यूजला सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार अपघाताला कारणीभूत ठरलेली MH48 AG 2895, MH48 AG 2895 या क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी ही जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरातील चिंचखेर गावची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धाड येथील अमर दूध डेअरीचा प्लांट हा या संपूर्ण परिसरातील एक मुख्य आणि मध्यवर्ती केंद्र असल्याने आसपासच्या 52 खेड्यांतून तसेच थेट मराठवाड्याच्या विविध भागातून अशा तब्बल 30 ते 40 बोलेरो पिकअप आणि इतर व्यावसायिक वाहने दररोज या प्लांटमध्ये दूध पोहोचवण्यासाठी आणि संकलित करण्यासाठी येत असतात. काल रात्री देखील ही चिंचखेडची पिकअप सामनेहून म्हणजेच सहकार विद्या मंदिर शाळेच्या बाजूने अत्यंत वेगात धार गावाकडे येत होती. तर दुसरीकडे विनोद काळे हे आपल्या दुचाकीने छत्रपती संभाजीनगर रोडने घराच्या दिशेने जात होते. याच दरम्यान या दोन्ही वाहनांची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली आणि होत्याचे नव्हते झाले. या भीषण अपघाताच्या पाठीमागे अनेक गंभीर आणि धक्कादायक शक्यता वर्तवल्या जात असून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या अगदी काही क्षण आधी त्या भरधाव पिकअप गाडीमध्ये अचानक काहीतरी मोठा तांत्रिक बिघाड झाला असावा अशी दाट चर्चा घटनास्थळावर सुरू आहे. धावत्या वाहनाचा अचानक लीड बंद पडला होता का? गाडीची कमानी किंवा पाटा तुटल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता का? की केवळ अतिवेग, वाहनाची दुरवस्था आणि चालकाचा निष्काळजीपणा या निष्पाप शिक्षकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला? असे अनेक अनुत्तरित आणि गंभीर प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या अपघातात नेमकी चूक कोणाची होती? चूक पिकअप चालकाची होती की दुचाकीस्वाराची? याचा अधिकृत आणि सखोल तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आणि तपासाचे नियम पाळत सध्या कोणावरही थेट दोषारोप न करता पोलीस सर्व बाजूंनी आणि तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन या घटनेची शहानिशा करत आहेत. घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा सविस्तर पंचनामा केलाय. अपघाताची तीव्रता पाहून पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून